अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व भाजप युवा मोर्चा शाखेने तळेगाव पोलीस ठाण्याच्या SHO यांना नुकतेच निवेदन दिले आहे। दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, गावातील अवैध वाळू उत्खनन, दारू विक्री व गुटखा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा व गावातील रस्त्यांवर दारू विक्रीमुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे। त्याचबरोबर या दारूमुळे अनेक कुटुंबाचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्याचबरोबर गुटख्यांमध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असून अनेक युवक या व्यसनांमुळे जीव घेण्या आजारांना बळी पडत आहेत। त्याचवेळी नद्यांमधून होत असलेल्या वाळूची चोरी आणि गावाजवळील नाल्यांमध्ये वाढ झाली आहे। या चोरीच्या वाळूची तस्करी बैलगाडीतून केली जात असल्याने गावातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना वाहतुकांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। त्यामुळे गावातच मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ खरेदी केला जात आहे। त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात अवैध धंद्याचा महापूर ही मोठी समस्या आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरू आहेत, ते पोलिसांच्या नजरेतून कसे लपून राहतात असा प्रश्नही त्यांनी लेखी निवेदनात उपस्थित केला आहे। हे अवैध धंदे तत्काळ बंद करून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्याने महत्त्वाची भूमिका बजावावी, अन्यथा 7 दिवसांनी उपोषण सुरू करण्यात येईल। तुषार धनसोडे, संजय सार्वे, सचिन भुन्यार, पंकज खोब्रागडे यांच्यासह 40-50 कार्यकर्ते उपस्थित होते। सुयोग ठाकरे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, तळेगाव दशासर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।